शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र नालायक अभिला अक्का आणि भूमी या दोघी चांगलं बदडून काढणार आहेत आणि अभिला सगळ्यांच्या समोर पर्दाफाश करत पुन्हा एकदा आकाशला न्याय मिळवून देण्यासाठी आता मात्र इकडे भूमीने खूप मोठा डाव रचलेला असतो। अभि जेलमधून सुटलाय हे भूमीला समजतात आणि अभि आपला पाठलाग करतोय हे समजतात भूमीने घेतलेली ॲक्शन खूप महत्त्वाची ठरते, कारण अभिजित पाठलाग करून आकाशची सही घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करणार असतो। हे ज्या वेळेला भूमीला समजतं तेव्हा मात्र अभिची चांगलीच वरात काढत अक्कांच्या मदतीने आता मात्र भूमीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो। अक्का आणि भूमी मिळून सगळ्यांच्या समोर आता मात्र अभिजितला बदडून त्याला आता पुन्हा एकदा रवानगी जेलमध्ये करण्यासाठी पाठवणार असतात आणि या सगळ्या गोष्टीमुळे अभिजितच्या मूर्खपणामुळे राजाकाका आणि घरच्यांच्या समोर अभिजित आकाशला मारण्यासाठी गेलाय हे सत्य समोर येणार असतं। इकडे आता पौर्णिमाने अभिजितच्या मनामध्ये रागिणीविषयी विष पेरलेलं असतं, म्हणजे ॲक्च्युली रागिणीने जे खरं बोललेली आहे ते पौर्णिमाने अभिजितला दाखवलेलं असतं। अभिजितला रेकॉर्डिंग ऐकून खूप मोठा धक्का बसतो। अभिजित विचार करतो, आई माझ्याबद्दल असा विचार करते हे मला वाटलं पण नव्हतं। पौर्णिमा म्हणते एक गोष्ट करायची आहे, जर तुम्ही शहाणे असाल ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःसाठी विचार करा। आईंसाठी कोणतंही काम न करता तुम्ही स्वतःसाठी विचार करा। मला असं वाटतंय की कोर्टाच्या सहीने प्रॉपर्टी आईंच्या नावावरती होणार होती, मग मला असं वाटतंय ती आईंच्या नावावरती प्रॉपर्टी होण्याच्या ऐवजी जर तुम्ही आकाशला गाठून डायरेक्ट प्रॉपर्टी तुमच्या नावावरती करून घेतलीत तर, असं म्हणत पौर्णिमा आता अभिजितला आपल्या जाळ्यात अडकवते आणि अभिजित मूर्ख अडकतो, कारण रागिणीचा जो प्लॅन असतो तो एकदम तिने वकिलांचा सल्ला घेऊन केलेला असतो, पण अभिजित पौर्णिमाच्या मूर्खपणाने हे करत असतो। आता इकडे अभिजित रागिणीच्या विरोधात उभा राहतो आणि तो रागिणीला म्हणतो, आई मला असं वाटते प्रॉपर्टी तू तुझ्या नावावरती करून घेण्यापेक्षा माझ्या नावावरती का नाही करत? रागिणी म्हणते काय तुझ्या बायकोने तुझे कान भरलेले दिसत आहेत। अभिजित म्हणतो तसं नाही आई, पण मला वाटते तू जर प्रॉपर्टी माझ्या नावाने केलीस तर पुढे जाऊन प्रॉब्लेम नाही होणार। रागिणी म्हणते कसला प्रॉब्लेम? माझी प्रॉपर्टी ही माझ्या 2 मुलांची असणार आहे, यात प्रॉब्लेम काय? अभिजित म्हणतो पण आई मला ना आता कोणावरती विश्वासच नाहीये। पौर्णिमा म्हणते पण आपण एक काम करू शकतो ना, अर्धी प्रॉपर्टी अभिजितच्या आणि अर्धी तुमच्या। यावरती रागिणी म्हणते मला माहिती आहे हे सगळं कारस्थान तुझंच आहे। पौर्णिमा म्हणते मी कशाला काय करीन, पण रागिणीला संशय येतो की हे सगळं पौर्णिमाचंच कारस्थान आहे, पण अभिजित आपल्या विरोधात सध्या फिरलेला तिला पटणार नसतो। ती अभिजितला अगदी आता अंजारून गोंजारून तू एकदा का आकाशची सही आण मग बघू आपण काय करायचं ते। पौर्णिमा अभिजितला इशारा करते, बघितलं म्हणजे आईंचं काम झाल्यावर ती दुधातून माशी काढून टाकावी तसं त्या तुम्हाला काढून टाकतील आणि मग मात्र तुमच्याकडे काहीच ऑप्शन उरणार नाही। अभिजित आता मात्र विचार करतो मला सुद्धा पौर्णिमाचं ऐकायला पाहिजे, कारण आई मला तसा काही सपोर्ट करत नाहीये, तिची गरज आहे म्हणून मला इकडे आणलंय, तर मला सुद्धा माझा विचार करत प्रॉपर्टी माझ्या नावावरती आईच्या नकळत करून घेतली पाहिजे। म्हणजे ज्या पद्धतीने माणूस वागत असतो त्याच पद्धतीने त्याला समोरून रिप्लाय मिळतो, याचाच हा प्रत्यय रागिणीला येणार असतो, कारण रागिणी ज्या पद्धतीने आकाशची प्रॉपर्टी त्याच्या हक्काची प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेत असते तशीच रागिणीला मिळणारी प्रॉपर्टी तिच्याकडून अभिजित काढून घेण्याचं प्लॅनिंग करत असतो। ठकास ठक करत अभिजित रागिणीला लुबाडायला निघालेला असतो आणि हे सगळं पौर्णिमाचं डोकं असतं। तोपर्यंत भूमीला भानुशाली वकिलांनी सांगितलेलं असतं की कोर्टामध्ये आकाशची सही हवी आहे, आकाशच्या सहीशिवाय प्रॉपर्टी नावावरती होणार नाही, त्यामुळे आकाशला नेण्यासाठी किंवा आकाशला भेटण्यासाठी तुमच्या घरून कुणीही येऊ शकतं आणि त्यावेळेला तुम्ही मात्र सावध राहा, कारण आकाशच्या बाबतीत कोणताही चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नका। त्याच्याकडून पटकन सही किंवा अंगठा घेतला तर आतापर्यंत आपण जी लढत देतो त्याचा काही उपयोग नाही। जोपर्यंत आकाशची सही किंवा अंगठा मिळत नाहीये तोपर्यंत तुम्ही सेफ आहात, एकदा का त्याची सही झाली की मात्र तुम्हाला मारायला पण ते लोक कमी करणार नाहीत, म्हणून आकाशची सही होत नाही तोपर्यंत तुम्ही सेफ आहात ही गोष्ट लक्षात ठेवून जोपर्यंत आकाशची सही मिळणार नाही हे तुम्ही ट्राय करा, असं म्हणत भानुशाली वकिलांनी भूमीला कोर्टाचं सगळं समजून सांगितलेलं असतं। भूमी त्यांचे खूप आभार मानते। तोपर्यंत रागिणी वकिलांना मॅनेज करते आणि म्हणते हे बघा एका महिन्याभरामध्ये जर का सही मिळाली नाही तर कोर्टाकडून टाइम वाढवून घेऊ शकता का? वकील म्हणतात तसं ॲक्च्युली शक्य नाहीये, कारण जर एका महिन्यापर्यंत सही झाली नाही तर कदाचित प्रॉपर्टीचा ट्रस्ट पण होऊ शकतो, कारण आकाश महाजन समोर येत नाहीयेत, ते कुठेतरी गायब झालेत असं कोर्ट निर्णय घेईल आणि मग मात्र त्या मृत्यूपत्राच्या क्लॉजनुसार सगळी प्रॉपर्टी ही ट्रस्टची होईल। रागिणी म्हणते नाही असं काही घडलं नाही पाहिजे। यावरती वकील सांगतात ठीक आहे तुम्ही बघा काहीतरी, आमची सोय आम्ही तुमची सोय बघतो। मग रागिणी खूप सारे पैसे देऊन वकिलांना आता कोर्टाकडून तसा आदेश घेऊन येण्यासाठी सांगते की थोडे दिवस वाढवून। वकील म्हणतात ठीक आहे मी ट्राय करतो, म्हणजे रागिणीच्या हातामध्ये अवधी असतो। इकडे अभिजित आणि त्याची माणसं भूमी आणि आकाशच्या मागावरती असतात। त्याच वेळेला अक्का सांगते हे बघा तुमच्या दोघांना चौकशी करण्यासाठी इथे बरीच माणसं येत आहेत, तुम्हाला दोघांना शोधण्यासाठी माणसं येत आहेत, तुम्ही दोघं जण काय अशी चूक करून आलेले आहेत? भूमी म्हणते आमची चूक इतकीच आहे की आकाश याच्या नावावरती
असलेली प्रॉपर्टी त्याच्या आत्याने त्याच्या नावावरती करून घेतले आणि तेच आमचा पाठलाग करतायत। यावरती आता इकडे अक्का सांगतायत पण ह्या पोराचा दोष काय? मग भूमी सांगते हा खूप मोठ्या इंडस्ट्रीचा मालक आहे आणि त्याच्या नावावरची प्रॉपर्टी त्याच्या आत्याने हडप करण्याचा प्रयत्न केलाय, पण आता त्याला सही हवी आहे। ज्या क्षणी त्याला सही मिळेल ना त्या क्षणी त्याच्या जीवाला संपवण्यात येईल, कारण त्याचं कारण जगण्याचं संपवतील ते, म्हणून तो जोपर्यंत सही करत नाही तोपर्यंत तो सेफ आहे। यावरती अक्का चिडते आणि म्हणते कोण आहे, त्याची कुणाची मजल लागली? यावरती रागिणीचं नाव सांगत भूमी सांगते की रागिणी पटवर्धन त्याची आत्या हे सगळं कारस्थान करत आहे। यावरती अक्का म्हणते येऊ दे कोण समोर येते ते, आजपासून तुम्ही दोघं माझी जबाबदारी। आता मात्र ज्या वेळेला अभिजित आकाशची सही घेऊन त्याला आता संपवण्यासाठी येणार तेव्हा भूमी आणि अक्का पाठीशी ठामपणे उभे राहत अभिजितला थोबाड फोडून पोलिसांच्या ताब्यात देणार। इथे आता अभिजित जामिनावरती सुटलेला असतो, त्यात पुन्हा कारस्थान करायला येतो। अक्कांची साक्ष भूमीची साक्ष, त्यामुळे अभिजितची रवानगी पुन्हा जेलमध्ये। अभिजितचा पर्दाफाश करत पुन्हा भूमीने आकाशला न्याय मिळवून दिलेला असतो आणि अक्का भूमीच्या पाठीशी ठाम असल्यामुळे आता मात्र अभिजितचं काही चालत नाही। अभिजित पुन्हा जेलमध्ये गेल्यामुळे रागिणीचा आता बाजू कमजोर पडते आणि आता त्याच वेळेला नालायक अभिजितची पुन्हा राजा काका अगदी महाजन इंडस्ट्रीमधून हक्कलपट्टी करतात आणि अभिजितच्या या कृत्यामुळे रागिणीकडे संशयाची सुई वळते। राजा काकांना संशय आलेला असतो। आता राजा काका सत्याच्या मुळापर्यंत कसे पोहोचणार, भूमी आकाशला कसा न्याय मिळवून देणार, पाहणं रंजक ठरणार।